रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर सादर करीत आहे एकांकिका बळी. लेखक विजय तेंडुलकर. दिग्दर्शन देवश्री. पात्र परिचय डॉक्टर अशोक कांबळे, कमलाबाई मोहिनी दामले, सॉलिसिटर प्रमोद पाठक, पाटोळे शेखर यार्दी, इन्स्पेक्टर मंगेश यार्दी. सादर करीत आहोत बळी. काहीतरी करा डॉक्टर, पण यातून काहीतरी मार्ग काढा. अहो अहो काय झालं कळलं आणि मदतीची गरज वाटली ना, तेव्हा पहिल्यांदा तुमची आठवण आली मला. अहो अहो तुम्हीच या प्रसंगातनं काहीतरी मार्ग काढाल असा विश्वास वाटला. आणि तुम्हीच आता डॉक्टर आहे मी, गुन्हेगारांच्या टोळीचा नायक नाहीये. अहो पण डॉक्टर किंवा गुन्हेगारांना अलगद सोडवणारा सराईत वकीलही नाहीये. डॉक्टर हो डॉक्टर आहे मी. औषधं गोळ्या पेशंट बिलं या पलीकडे काही सुद्धा कळत नाही मला. हे कळून घेण्याची इच्छाही नव्हती कधी. एक साधा सरळ मार्गी माणूस आहे हो मी, आपल्यापुरतं आपल्या धंद्यापुरतं पाहणारा. डॉक्टर मग मला तुमच्याविषयी वाटतं तो विश्वास, आणि मला तुमच्याबद्दल वाटणाऱ्या विश्वासाचं काय? अहो अहो तुम्हाला असं वाटतं का डॉक्टर की अपराध मीच केलं हे सगळं? ते जर मला ठामपणे ठरवता आलं असतं ना तर फार बरं झालं असतं. अहो मग आड काय आलं डॉक्टर? काही ठरवण्याची ताकदच नाहीये माझ्यात. डॉक्टर तुम्ही घाबरलात डॉक्टर? हो घाबरलो. हो तुमच्यासारख्यानं घाबरायचं म्हणजे? हो आपल्या मरणानं मेलेल्यांची प्रेत पाहतो मी. खून पाहायची सवय नाहीये मला. हो कसला खून आणि कुणी केला खून डॉक्टर? काही विचारू नका, मला उत्तर देता यायचं नाही. नाही मला उत्तर द्यायचंच नाहीये. मी जातो. गुड बाय. का काय थांबलात का? जायची ताकद नाहीये माझ्यात. मी घरी जाईन की पोलीस स्टेशनला जाऊन खून केल्याचं कबूल करेन हेही सांगता येत नाही. किंवा वाटेत जाताना प्रत्येकाला धरून सांगेल की इथे खून झालाय. खून काय बोलताय डॉक्टर? कोणी केला खून? कसला खून? काही कळेल असं झालंय मला. का बोलवलं तुम्ही मला इथं? का? डॉक्टर चूक झाली असेल माझी ती, पण ती सांभाळून घेणं आता तुमच्या हातात आहे. आणि ते तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही हिताचं आहे. बसा डॉक्टर बसा. रिलॅक्स. डॉक्टर कोणीही कोणाचा खून केलेला नाहीये. उगाच कल्पनेनं काहीतरी घडवून का घाबरताय? अहो कल्पनेनं? प्रभाकर गेले. मला कल्पनाही नसताना त्यांनी विष घेतलं आणि ते गेले. सकाळी नेहमीप्रमाणे उठून त्यांना उठवायला ह्या खोलीत आले तर ते पलंगावर अगदी गाढ झोपले होते. मला वाटलं रात्री उशिरा झोप लागली असेल. इतक्यात उठवणं बरं नाही. मग जवळजवळ 2 तास मी माझी सगळी कामं केली डॉक्टर, तरीही ते उठले नाही. मग मी पुन्हा त्यांच्याजवळ गेले त्यांना उठवायला. हळूच त्यांच्या चेहऱ्यावरनं हात फिरवला. तसा मी तो
तसा मी तो नेहमीच फिरवत असे डॉक्टर. हा मारून उठवायला मला आवडत नाही. आणि आणि तेव्हाच मला कळलं डॉक्टर, काहीतरी भयंकर घडलंय, काहीतरी विपरीत. प्रभाकर गेले कायमचे. कधीही परत न येण्यासाठी माझे प्रभाकर. डॉक्टर तुम्हाला माहिती आहे ना, आमचं किती प्रेम होतं एकमेकांवर. मी कधीच त्यांना जाऊ दिलं नसतं. डॉक्टर मी कधीच त्यांना जाऊ दिलं नसतं. त्यानं विषच घेतलं हे कसं कळलं तुम्हाला? त्याचा हार्टफेल झाला असेल असं का नाही समजलं? तो विषाचा संशय का घेतला? नाही संशय नाही, तुम्ही तसं खात्रीने म्हणालात. त्यानं विष घेतलं असं तुम्ही ठामपणे म्हणालात. नाही हो डॉक्टर, नाही. तुम्हीच तसं सांगितलं ना मला मगाशी त्या खोलीत प्रभाकरांना तपासताना. नाही कमलाबाई, मी तसं ठाम विधान केलेलं नव्हतं. निदान मला तरी तसं आठवत नाही. एक मिनिट, मी म्हणालो धिस सीम्स लाईक पॉइझनिंग. नाही डॉक्टर तुम्ही म्हणाला इट इज पॉइझनिंग. तुम्हाला स्मरत नसलं ना, मला चांगलं स्मरतंय डॉक्टर. नाही कमलाबाई, पोलीस या तुमच्या सांगण्यावरती विश्वास ठेवणार नाहीत. अहो, त्यांची खात्री पटवणं खूप कठीण जाईल कमलाबाई. अहो डॉक्टर, म्हणून तर तुम्हाला इथं बोलवलंय ना. मी तर कसली खात्री देणार? का माझी खात्री नाही तुम्हाला? खात्री होती, ती आता राहिलेली नाहीये. खरं तर मला तर माझीच खात्री राहिलेली नाहीये. माझा आता सगळ्यावरचा विश्वासच उडालाय. डॉक्टर खरं सांगते हो तुम्हाला, मी निष्पाप आहे, निरपराध आहे. अहो तुम्हाला तुमच्या मित्राविषयी वाटतं ना, तेवढंच त्यापेक्षा जास्त मला त्यांच्याविषयी वाटत होतं. हो, त्यांच्या इतक्या वर्षाच्या आजारपणात कधीच त्यांच्या सेवेत काही कमी पडू दिलं नाही मी. पण काल रात्री शेवटी. काल रात्री झोपताना काय म्हणाला तो? काल रात्री झोपताना काय म्हणाला? काही नाही, म्हणजे संशय येण्यासारखं काहीच नाही बोलले. काहीच नाही? मला म्हणाले ते गाणं म्हण ग, सैगलचं गाणं. सो जा राजकुमारी. आणि मग मी ते म्हटलं. पाहता पाहता त्यांनी डोळे मिटले आणि माझ्या मांडीवर डोकं ठेवून अगदी गाढ झोपले. त्याला विष कुठून मिळालं? त्याला विष कुठून मिळालं? मला कसं कळणार डॉक्टर? मी त्याला दिलेल्या औषधामुळं किंवा ते कमी जास्त घेतल्यामुळं विषबाधा होण्याची शक्यता नव्हती, नक्कीच नव्हती. तसं त्यात काहीच नव्हतं. बरं, तो स्वतः उठून घराबाहेर गेलेला नव्हता, तसा तो जाऊही शकला नसता. पण बघ, काल इथं कोण कोण आलं होतं? काल इथं कोण कोण आलं होतं? इथं कोणी नाही, म्हणजे महत्वाचं असं कोणीच नाही. माझी एक तुमची कोण? अहो, माझी एक बहीण येणार होती, मग पण ती आलीच नाही. मग मीच थोड्या वेळासाठी बाहेर गेले लवंग आणायला. लवंगा? हो, प्रभाकरांना लवंग खावीशी वाटत होती आणि घरात नव्हती. मग ती आणायला मी बाहेर गेले. तेवढ्यात काय? नाही, तेवढ्यात कोणी आलं असेल तर मला कसं कळणार डॉक्टर? पण मग तुम्ही परत आलात तेव्हा इथं कोण कोण होतं? कोणीच नव्हतं. कोणीच नाही? फक्त ते होते, प्रभाकर. काय करत होता तो? काही नाही, पेपर वाचत होते पडल्या. काय म्हणाला?
म्हणणारच काय, माझ्याकडे बघितलं आणि पुन्हा पेपर वाचायला सुरुवात केली. बस. हा. डॉक्टर, खरं सांगू डॉक्टर, मी घराबाहेर गेलेच नव्हते. मी कुठंच गेले नव्हते, इथंच होते घरात. हो, पण मग तुम्ही खोटं का बोललात? खोटं खोटं बोलतेय? अहो, हे काय खरं सांगते तुम्हाला. डॉक्टर, डॉक्टर आहोत, पोलिसांना आपल्याला काय आणि कसं सांगता येईल याचा विचार करते. काय काय कळलं नाही मला. हे बघा डॉक्टर, डॉक्टर, न समजण्यासारखं काय येते यात सांगा. जसं घडलं तसं सांगितलं तर पोलीस त्यावर विश्वास ठेवणार नाहीत असं तुम्हीच म्हणालात ना मला. हां, मग पोलिसांना आपल्याला काय आणि कसं सांगता येईल याचा विचार करते. तुम्ही सुचवा ना काहीतरी. कमलाबाई, यू मीन तुम्हीच त्यांना विष दिलं? हो डॉक्टर, मी त्यांना विष दिलं. अहो, म्हणजे पोलीस असंच समजणार ना डॉक्टर. आणि डॉक्टर, जो सिद्ध करणं कठीण आहे तो निष्पापपणा उगीच करण्यात काय अर्थ आहे डॉक्टर? कमलाबाई, यू मीन इट? डॉक्टर, माझा निष्पापपणा क्षणभर आपण बाजूला ठेवू. आपल्याला ह्या विषयावर चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे. चर्चा? कसली चर्चा? डॉक्टर, असं समजा की मी प्रभाकरांना विष दिलं. ठीक आहे, मी जातो. मला जायला हवं. कुठं? पोलीस स्टेशनला? का बाहेर जाऊन सगळ्यांना सांगायला इथं खून झालाय म्हणून? डॉक्टर, इथं खून झालेला बाहेर कळलं ना तर त्यात माझ्या बरोबर तुमचंही नाव बोलल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणून? पोलीस जसा माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवणार नाही तसा ते तुमच्याही सांगण्यावर विश्वास ठेवणार नाही. पण मग मी एक प्रतिष्ठित डॉक्टर आहे. मेलेला माणूसही प्रतिष्ठित होता डॉक्टर. रूढ अर्थानं त्याची विधवाही. डॉक्टर, रिलॅक्स. बसा. डॉक्टर, तुम्ही म्हणालात तसं मी प्रभाकरांना विष दिलं. कारण काल रात्री फार त्रास झाला हो त्यांना. मला म्हणले सोडव का या त्रासातनं, मला सोडव या त्रासातनं. आणि मग नाही कमलाबाई, त्याच्या चेहऱ्यावर यातनांचं कुठलंच चिन्ह नाहीये. गाढ झोपलाय तो. सैगलचं गाणं ऐकत झोपावा तसा शांत. त्याला यातना झाल्या नाहीत. मला समजतंय त्याला यातना झाल्या नाहीत. तुम्ही एक नवं असत्य सांगता आहात मला. त्याला कल्पनाही नसताना तुम्ही त्याला विष दिलं, औषध म्हणून, माझं औषध म्हणून. ओ डॉक्टर, बसा जरा. रिलॅक्स. जस्ट. डॉक्टर, तुम्ही म्हणालात तसं मी प्रभाकरांना त्यांच्या न कळत विष दिलं. डॉक्टर, औषध म्हणून मी त्यांना विषाचा घोट दिला. आणि मग माझ्या मांडीवर डोकं ठेवून ते म्हणाले, ते गाणं म्हण ग कमो सैगलचं, सोजा राजकुमारी. पहिल्याच सत्याला दिपला डॉक्टर. निदान तुम्हाला तरी तसं म्हणण्याचा अधिकार नाही. कारण प्रभाकरांना मी दिलेल्या विषात तुमचीही भागीदारी होती.
माझी? हो. प्रभाकरांची वाट लावून आपण मोकळे राहिलो तर त्यात माझा आणि तुमचा दोघांचाही फायदा आहे. माझा फायदा? हो. कुठला? डॉक्टर तुम्हाला मी मिळेल. डॉक्टर, माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याची पुरेपूर कल्पना आहे मला. ते मला समजत होतं, पटतही होतं. तसंच व्हावं असं मनोमन वाटत होतं. पण प्रभाकर आड येत होते. पती सुख तर नव्हतंच आणि पतीही मरायला तयार नाही. मला माहिती. सामान्य स्त्री आहे मी डॉक्टर, सामान्य स्त्री. गेली कित्येक वर्ष या इच्छेपासून दूर राहिले होते मी. आजारी आणि पंगू प्रभाकरांची मनोमन सेवा करत होते. आणि त्यात एक दिवस आमच्या पहिल्या डॉक्टरांच्या सांगण्यावरून तुम्ही प्रथम इथं आलात. वारंवार यायला लागला. प्रभाकरांशी तुमचा स्नेह जुळला आणि मग माझ्याबद्दलही तुम्हाला. खोटं आहे. डॉक्टर, तुमचा सूर सांगतो हे खरं असल्याचं. माझ्यापाशी नाकाबूल कशाला करता? नेमके क्षण सांगेन मी, प्रसंगही सांगेन आणि मग पटेल तुम्हाला. हव्यात आठवणी डॉक्टर? डॉक्टर, अहो त्या आठवणींवरच तर मी जगत आली आहे. डॉक्टर, माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी मी प्रभाकरांना मारलं. त्यांना आपल्या मार्गातनं कायमचं दूर केलं डॉक्टर. आता पोलिसांचा प्रश्न सोडवला ना की आपल्या मार्गात कोणीच नाही डॉक्टर. बापरे, कोणतरी आलं बहुतेक. आता कोण? पोलीस नसतील ना? गप्प राहा. पण त्याला कळलं कसं? डॉक्टर, मी एवढी काळजी घेतली होती आणि इतक्यात कसं कळलं डॉक्टर? मी कुठं लपू डॉक्टर? मी कुठं जाऊ आता? गप्प राहा. पोलीस नसतील ते. पोलीस नसतील डॉक्टर? मला भीती वाटते डॉक्टर. केलास थोडा मूर्खपणा खूप झाला. आता जरा शांतपणाने वागशील तर हरकत आहे. मी काय शांत? जाऊन दार उघड. जा. पोलीस असतील डॉक्टर? पोलीस नसतील ते. आणि असले तरी तुझा धीर खसता कामा नये. विष देताना दाखवलास तो क्रूर निष्ठुरपणा तुला आता वारंवार दाखवावा लागेल. आणि बघ, शांत राहा. चेहरा सरळ कर. शांत राहा. पोलीस किंवा तसंच कोणी महत्वाचं असेल तर आत बोलव. बिन महत्वाचं असेल तर पिटाळ बाहेरच्या बाहेर. आणि हे बघ, चेहऱ्यावर काही दिसता कामा नये. शब्द विचारपूर्वक वापर. जाऊन दार उघड. जा. या. वहिनी, काय म्हणते तब्येत प्रभाकरची? वेल डॉक्टर. हा डॉक्टर, हाऊ इज ही नाऊ? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? आणि कुठे आहे तो? आत त्या खोलीत? झोपलाय तो. आत्ताच झोप लागली. एक 15-20 मिनिटं झाली असतील. हो, आय ट्राय टू डिस्टर्ब हिम. बाय द वे डॉक्टर, तुम्ही कधी आलात? मी पहाटे आलो. पहाटे यांचा फोन आला. लगेच आलो. ओके. कमलाबाई बसा. रिलॅक्स. बसा. शांत राहा. रिलॅक्स. बरं वाटेल तुम्हाला. वहिनी बऱ्याच बावरलेल्या दिसत आहेत. नाही म्हणजे दार उघडतानाही त्यांचा चेहरा. नाही, मी नीट आहे. मी नाही, काय जागरण झालंय ना. रात्रभर जागरण झालंय. शिवाय त्या इथे एकट्याच होत्या ना रात्रभर. अच्छा. आणि प्रभाकरला तर शुद्धही नव्हती.
सॉर्ट ऑफ डिलिरियम. मी 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 पहाटे आलो. येस, वहिनींनी काय आणि किती सहन केलं हे मी समजू शकतो. अहो वहिनी, तुम्ही होतात म्हणून हे तुम्हाला जमलं बरं. म्हणजे दुसरी तिसरी कोणी असती तर मी दुसरं नाही नाही, दुसरी तिसरी असती तर तिला जमलं नसतं असं. मलाही खरं तर तसंच वाटतं. खरंच दुसरी तिसरी असती तर तिला खरंच जमलं नसतं. प्रभाकरला मोठी धीराची बायको मिळाली यात शंकाच नाही. लकी डॉग. बाय द वे, तुम्ही इतक्या सकाळी इथे कसे? वेल, म्हणजे प्रभाकरनेच मला इथं बोलवलं होतं. म्हणजे आत्ताच असं नाही, आज. हो, पण आम्हाला वेळ हा सकाळचाच. म्हटलं प्रभाकरतलं काम करावं आणि सरळ कोर्टात जावं. काम? हो, काही कामानेच त्याने मला बोलवलं होतं. अरे हो, तुम्हाला माहीत नसेल, मी सॉलिसिटर करमरकर. ओ, प्रभाकरला मी शाळेपासून ओळखतो. तेव्हापासूनची आमची मैत्री. आता गेल्या काही दिवसापासून कामधंद्यामुळे मला सवड होत नाही आणि प्रभाकरही असा आजारी आणि पंगू झालेला, त्यामुळे आम्ही थोडेसे दुरावलो. अच्छा. एनिवे डॉक्टर, मे आय नो युअर नेम प्लीज? डांगे. डांगे, डॉक्टर LC डांगे. डॉक्टर डांगे, ग्लॅड टू मीट यू. मला सांगा डॉक्टर, प्रभाकरच्या तब्येतीत काही सुधारणा तुम्हाला वाटते का नाही? कमलाबाई, रिलॅक्स. काय झालं? शांत व्हा, रिलॅक्स. मी आहे ना आता, सगळं नीट होईल. रिलॅक्स. हा, सुधारणा. सुधारणा ना? हा. कालपर्यंत तर बरीच सुधारणा होती, म्हणजे लॉट ऑफ इम्प्रूव्हमेंट. व्हेरी गुड. पण काल रात्रीनंतर काय? सेटबॅक असं म्हणता येणार नाही, हा. पण सुधारणा तर नक्कीच नव्हती. काहीतरी अनपेक्षित बघा, काहीतरी निराळ म्हणजे नक्की काय डॉक्टर? ते जरा स्पष्ट करणं कठीण आहे. तेच शोधण्याचा मी प्रयत्न करतोय, म्हणून मी इथे आलोय. तुम्हाला सुद्धा फार ताण पडलेला दिसतोय डॉक्टर. वहिनींच्या चेहऱ्यापेक्षा तुमच्या चेहऱ्यावरती काही नाही, लिटल बिट टायर्ड. हो. रात्री एके ठिकाणी 1 वाजला. न्यूमोनियाची क्रिटिकल केस होती. पहाटे यांचा फोन आला, लगेच आलो मी. अच्छा, तर मग डॉक्टर, वहिनी मी निघतो आता. हो 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 प्रभाकरला सांगा मी येऊन गेल्याचं. हो. एक मिनिट. कमलाबाई, आपण चहा घेऊयात का? हो, त्यांना कशाला त्रास उगीच? नाही, त्यांनाही तशी चहाची आवश्यकता आहेच. तुम्ही बसा ना. मलाही आता जरा वेळानं निघायलाच लागेल. अंघोळीपासून माझं सगळं राहिले. बसा. कमलाबाई, चहा आणताय ना? हो, चहा. अशी धीराची आणि कर्तबगार स्त्री पाहिली की आदराने मन जड होतं, मस्तक नम्र होतं. हो डॉक्टर, कोण म्हणे स्त्रीला अबला? बाय द वे, हां. वकील साहेब, हां. अर्थात मी काही गैर विचारत नसेल आणि तुम्हाला शक्य असेल तर मला एक सांगा, प्रभाकरनं तुम्हाला आत्ता का बोलवलं होतं इथं? वेल, म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही आहे. प्रभाकरने ॲक्च्युली मला त्याच्या विलच्या कामासाठी बोलवलं होतं. विल? हां. पण त्याला त्या इतक्या घाईनं ते मृत्यूपत्र का करावं असं वाटलं? खरं तर ते मलाही नीटसं समजलं नाही, पण मी काय त्याला खोदून विचारलं नाही. 3 दिवसापूर्वी जेव्हा मी इथे आलो होतो ना, तेव्हा त्याने तो विषय माझ्यापाशी काढला. हो, पण दुसरा काही विषयच बोलायला तयार नाही. अखेर मी त्याला आज यायचं आश्वासन दिलं, तेव्हा तो जरा शांत झाला. पण मला एक सांगा, हां. कमलाबाई त्यावेळेला तिथं होत्या की? नो, आय थिंक शी वॉज इन द किचन. येस. हां, आम्ही दोघंच होतो या खोलीत. मला वाटतं बाहेर कोणीतरी. मी आलोच. कमलाबाई,
मंगाबाईंना जरा चक्कर आल्यासारखं झालं म्हणून पाहून आलो. अच्छा अच्छा. बाहेर कोणी आलं मी 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 पाहतो आलोच. कमिन कमिन कमिन. मी डॉक्टर डांगे. अच्छा, वहिनी कुठे आहे? आहेत त्यात कामात आहेत म्हणून मीच दरवाजा उघडला. तुम्हाला अवघाच त्रास. अरे पाटोळे. अरे करमरकर, व्हॉट अ सरप्राईज. तू इथंच का? अरे हो, म्हटलं सहज मारावी चक्कर प्रभाकर कडे अच्छा. म्हणून आलो होतो. पण आलो तर प्रभाकर झोपलेला. अच्छा. ये ना, ये बैस. येस. बरं का डॉक्टर, हा. हा ही प्रभाकरचा आणि माझा शाळा मित्र पाटोळे. नमस्कार. नमस्कार. पूर्वी आम्ही याला वाटोळे म्हणत असू. प्रभाकर काय म्हणतोय? कुठे आहे तू? झोपलाय तो. हा? जरा जागरण झाले ना. अच्छा. का? हो. प्रकृती बरी नाही त्याची? प्रकृती ठीक आहे. मला वाटतं नो 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 ही इज ओके. आय होप सो. मी आलोच. काय रे करमरकर, हा. वहिनी काय करतात? अरे आणि वहिनींना- हे डॉक्टर कुठे गेले? अरे वहिनींना बराच त्रास झालाय मानसिक. काय म्हणतो? हो, आणि थकल्यात खूप त्या. हो. मला तर वाटतं त्याच आजारी विजारी पडतायत का काय. अरे बापरे. एक मिनिट. हा. प्रभाकर काय करतोय? उठलाय का रे तो? अरे दाराडोर झोपलाय. हा लेखाचा नेहमी झोपा काढत असतो बरं का. आणि आम्हाला मात्र रात्रंदिवस काम करावं लागतं. काही काही वेळा अगदी हेवा वाटतो रे याचा. आता हेच बघ ना, गेले 4 दिवस रात्रंदिवस काम करतोय मी. अरे बाबा. अरे झोपायला सुद्धा वेळ नाही मिळाला. अरे कुठल्या जन्मीचं पाप म्हणून या पोलीस सर्व्हिसमध्ये जॉईन झालो असं वाटायला लागलंय. हा, झोप बाबा झोप. हा, मजा कर. साला पैसा आहे, बायको आहे, फुरसत आहे, आणि या सगळ्यांना चालेल असा आजार पण आहे. अरे साजेसा आजार काय म्हणतो पाटोळे. ए करमरकर, हा. झोप सपाट. हा. अरे यार पण याला रात्री त्रास झाला दिसतोय बरं का. हो का. हो. अरे चेहरा समजतो त्याचा एकदम काळवडलाय. अरे बापरे. डॉक्टर, तुमच्या पेशंटची चौकशी केली आम्ही. नाही नाही, हा. उठवून नाही, लांबूनच. वहिनी ठीक आहेत ना डॉक्टर? हो आहेत, येतातच आहेत त्या चहा घेऊन. हा हा. मी जर आलोच. मी चूळ भरून येतो. मी आलोच. अरे पहाटेपासून डॉक्टर इथेच आहे. हो का? हो, जवळजवळ 4 वाजल्यापासून. अरे म्हणजे डॉक्टर आणि पोलीस यात फरकच नाही की. पोलीस डॉक्टर एवढं दुष्काला काय झालं डॉक्टर? नाही म्हणजे तुम्हाला नाही म्हणलं पोलिसनी. हा, झोपेप्रती फक्त तुलना केली. आता हेच बघा ना, मलाही 4 दिवस झोप नाही आहे. पोलीस सब इन्स्पेक्टर आहे ना मी, इंटेलिजन्स डिपार्टमेंटला. अच्छा अच्छा. हो या कमलाबाई या. वाटोळे तुम्ही कसं काय. वहिनी 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 ट्रे सोडा, ट्रे सोडा, ट्रे सोडा. बसा बसा. काय झालं एकदम? तुम्ही अप्पा. एकदम डॉक्टर वहिनींना ठीक आहेत ना? ठीक आहेत. कमलाबाई, आपण चहा घेऊ. हा. वा, चहा आणणं आता आवश्यकता होती बाबा. कमलाबाई, चहा. तुम्ही घ्या, मला नको. डॉक्टर, यांना जपायला हवं बरं का. एनी मोमेंट शी मे कोलॅप्स. नाव सी इज ऑल राईट. करमरकर, चहात जरा साखर कमी वाटत नाही तुला? अरे हो आहे, पण आता ठीक आहे, चालून घे ना. काय साखर? आम्हाला जरा जास्त लागते साखर. कमलाबाई साखर आणता? त्यांना उगाच कशाला त्रास. नाही डोंट वरी. असं विशेष काही काळजी करण्यासारखं घडलेलं नाही आहे. थोडी रेस्ट हवी आहे त्यांना, फिजिकली म्हणण्यापेक्षा मेंटली. साखर आणताय ना? डॉक्टर सर,
तुम्हाला साखर कमीच पुरते वाटतं. नाही म्हणजे साखर कमी खाणं हे आरोग्याला चांगलं आहे असं कोणी म्हणतात म्हणून का काय? म्हणजे चहा एकदम झटक्यात संपू टाकला तुम्ही. हो काय मला तशी साखर कमीच लागते. अच्छा. थोडा डायबिटीसचा त्रास आहे ना. छान. डॉक्टरला डायबिटीस. अहो मग औषध कुठल्या डॉक्टरचा घेताय? नाही नाही तसं एवढा सिरियस नाही आहे. हा. जस्ट सिम्टम्स. हा म्हणजे सस्पेक्टेड टू बी. हा बघा आमच्याही पॉलिसी शब्दकोशात आहे हा शब्दप्रयोग पण वेगळ्या अर्थात वहिनीबद्दल. काय वहिनी काय नाही 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 वहिनी म्हटलं नाही मी. वहिनीबद्दल मी. वहिनी हा म्हणजे आरोपीबद्दल. आरोपी कोण अहो नाही अहो तसं नाही आमचा वेगळा विषय आहे. तुम्हाला गुन्ह्याबद्दल. कोणी कसला कोणी केलं घाबरला का ते? कमलाबाई बसा. नाही नाही फेंट थोडी चक्कर आल्यासारखं. अरे बाबा. पाटोळे उभीच आपण साखर आणण्याचा त्रास दिला त्यांना. हो वहिनी आय एम सॉरी. हा मी उगाच कारणीभूत झालो याला. घे आता घालून. बरं का रे करमरकर. हां आत्ताच एका खुनाच्या जागी जाऊन होतो. हे विशेष नाही हो. विषप्रयोग पॉयझन. विषप्रयोग आणि कोणी केला? अरे ते डॉक्टर. मी आलोच जरा. नाही काही नाही. हां मला वाटलं प्रभाकर उठला. उठलाय का? नाही नाही यू कंटिन्यू. अरे विषप्रयोग कुणी केला हां ते शोधायचं आम्हाला. बरं. अरे पण ज्याने तो केला ना हां त्यांनी ज्या माणुसकीनं केलाय ना क्या बात आहे. अरे अगदी झोपी गेल्यासारखा मेला तो इसम. काय सांगतो? हे म्हणजे आपला प्रभाकर झोपलाय ना तसा. पाटोळे अरे बोलताना काहीतरी जरा सॉरी लक्ष दे. वहिनी डॉक्टर एक्सक्यूज मी. हे आमचं असं चुकं बघा. अरे पण मी काय सांगतो हां अगदी झोपी गेल्यासारखा मेला तो इसम. बरं. अरे म्हणजे जवळ जाऊन हलवेपर्यंत संशय पण येणार नाही की हा मुर्दा आहे म्हणून. अरे बापरे. व्हॉट प्रोफेशनल जॉब यू नो. ग्रेट. डॉक्टर तुम्हाला काय वाटतं हे कुठल्या विषयानं होईल असं काम? हे इट डिपेंड्स. विषय अनेक आहेत ना. पॉयझन्स अँड पॉयझन्स. मॉर्च्युअरीत रवाना केलाय प्रेत. आता फाडल्यावर कळेलच काय झालंय ते. पण मला वाटतं जवळपासच्याच कुणाच तरी एक काम असावं. नातेवाईक म्हणा मित्र म्हणा नोकर म्हणा. त्या माणसाचं आणि त्याच्या बायकोचं पण जुळत नव्हतं असं म्हणतात. हो का? म्हणजे तिच्यावर पण विश्वास म्हणजे संशय आहेच आमचा. पण सध्या तरी ती अगदी साधी आणि सरळ मार्गी बाई वाटते. म्हणजे नवरा गेल्याचं दुःख झालंय तिला. हां शो नाही म्हणजे खरं दुःख. पण अरे खाली कोणाचा काय नेम. हो बाबा. हो माय गॉड. हो एकदम ऐकूनच कसं झालं या. कमलाबाई अरे त्या मला मुलाचं काय झालं? कुठल्या कुणाचं? हा या कुणाचं? दुसरं काय होणार? पुण्याला आम्ही पकडणार. या पुण्याचे कोणी साथीदार असतील त्यांनाही पकडणार. कोणीही वाचणं किंवा सुटणं शक्य नाही. हो आमच्या अगदी फुलप्रूफ पद्धती आहेत डॉक्टर. हो कोर्टात करतातच तुमच्या. देअर इज नो एस्केप डॉक्टर. देअर इज नो एस्केप. मी आत जाऊन पडते जरा माझ्या खुद. हो जा तुम्ही. स्वस्त पडा. आणि बरं का जस्ट लाय डाऊन. दुसरं काही करण्याच्या भानगडीत पडू नका. जाताना मी सांगेनच. स्वस्त पडा. बरं का रे करमरकर. हां या खुनामध्ये एका डॉक्टरचा हात आहे असा मला दाट संशय आहे. डॉक्टर नाही नाही तुमच्यासारखा रिस्पेक्टेबल डॉक्टर नाही हं. एक बदमाश डॉक्टर. बाकी हल्ली कोणी काहीही करू शकतो. हो रे. अरे चेहऱ्यावरनं विश्वास पटवण्याचे दिवसच राहिले नाहीत आता. चेहरा बघावा ना पाटोळे तर तुझ्या माझ्यासारखा.
पण करणी म्हणाल ना बरं का डॉक्टर, करणी म्हणाल तर थेट कसायची, जस्ट हँगमॅन. काही विचारू नको श्री. बरं का डॉक्टर, हल्ली तर सोजवळ चेहऱ्याचा माणूस बघितला ना म्हणजेच मला जास्त संशय यायला लागतो. बाकी तुमच्या व्यवसायात तुमचा काय अनुभव आहे डॉक्टर? आमच्याकडे चेहरे दोनच, एक रोगी दुसरा निरोगी. दोनच प्रकार. अहो म्हणूनच बिलं बुडवतात तुमची. पाटोळे, अरे इतक्या जोरात नको गोंगाट करू, प्रभाकर उठेल ना. हे खरं सांगू का, हां. तो उठायला पाहिजे म्हणूनच मागापासून मी गोंगाट करतोय. अरे पण मग वहिनींना त्रास होईल त्याचं काय? येस, मग हे खरं आहे. बरं का डॉक्टर, म्हणजे परत इथे यायलाच नको. नाही तसं काही नाही. हे करमरकर, हां. निघायला पाहिजे बाबा आम्हाला. हो, चल हो. आता ते चल, विचार चल. प्रयोगाच्या धागे शोधत फिरायचं आहे आम्हाला. हो. नोकरी आहे ना, काय करतो तुझ्यासारखं वकील थोडाच आहे मी. हो बरोबर आहे. चला. डॉक्टर, आम्ही निघतो बरं का. हो. तुम्ही काय करतो, मी निघणार का थांबणार? मी ना मला वाटतं आय शुड स्टे हिअर. त्या इथे एकट्याच आहेत ना. हां, ओके ओके. म्हणजे तुम्ही प्रभाकरला सांगालच आम्ही येऊन दिल्याचं काय रे? हो. हां, चल चल. अच्छा डॉक्टर, या निमित्ताने ओळख झाली, छान वाटलं. हां, तुम्हालाही असंच वाटावं असा मात्र आमचा आग्रह नाही बरं का. नाही, तसं काही. डॉक्टर डॉक्टर त्याच्या याच्यावर विश्वास ठेवू नका, त्याची सवय ती. चला पाटोळे. अरे चल बाबा चल चल. चल चल. अरे आता काय? आलो एक. डॉक्टर, काय? प्रभाकरला निरोप सांगा, त्याला हवं तर पुस्तक मिळालंय मला, उद्या घेऊन येतो मग. हां, हो. पुस्तक? हां, अरे कुठल्या तरी ते पारलौकिक विषयावरचं पुस्तक त्याला हवं होतं. बरं. काय ते, हां, डेथ अँड डेअर आफ्टर. अरे बाप. मला मिळालं पुस्तक, तेवढा त्याला निरोप सांगा, उद्या मी घेऊन नक्की येतो. हां, अरे चल बाबा चल चल. चल चल चल. पोलीस पोलीस स्टेशन. मी बोलतोय. इथे एक मनुष्य मेला. मी डांगे, डॉक्टर LC डांगे. इथे एक मनुष्य. हो प्रभाकर माझा मित्र. नाही मित्र पेशंट. मी पहाटे आलो. त्यांच्या बायकोने मला पहाटे फोन करून बोलवून घेतलं. मी आलो. तो पेशंट आहे माझा प्रभाकर. तुम्ही लगेच या ना. पत्ता हरिप्रिया माटुंगा बॉम्बे. घर नंबर मला नाही आठवत आहे. पण तुम्ही लगेच या. हां, नाही मला माहिती नाही. बहुतेक विषाबाधा, पॉइझनिंग. नाही दिस सीम्स लाईक पॉइझनिंग. पण तुम्ही लवकर या. पोलीस तुम्ही लवकर. हो साहेब, या घराच्या खिडकीतून एका बाईने आत्ता रस्त्यावरती उडी मारून जीव दिलाय. त्या तुमच्या कोण? उडी? कमलाबाई. कोण कमलाबाई? प्रभाकर. काय बोलताय? उडी? मी काय केलं नाही हो. मी इनोसंट आहे. हो साहेब, इनोसंट आहे.
मी काय साहेब, काही होतंय का?